दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका, घरावरील पत्रे उडाल्याने अन्नधान्य भिजले, शेतकऱ्यांचे मोठं नुकसान. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. पावसाने अन्नधान्य भिजून मोठे नुकसान झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजगाव गावासह परिसरात सोमवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 5च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाबरोबरच वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज दिवसभर उन्हाची तीव्रता असतानाच सायंकाळच्या सुमारास ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा वाहू लागला. या वाऱ्यासह पाऊसही मोठ्या प्रमाणात आला. या वादळी पावसात अनेकांच्या घराचे छप्पर उडून गेले. घरातील अन्नधान्यासह इतर साहित्य भिजून नुकसान झाले. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजगाव गावातील बळी ओहळ, खंडू श्रवण भडकुंबे, दादा खंडू भडकुंबे, महावीर आठवले, रामा जाधव, माळप्पा चक्कप्पा भडकुंबे, छाया खोळी, सचिन वाघमारे या व इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती गावचे सरपंच मीरा ज्ञानेश्वर साळुंके पाटील यांनी तहसीलदार जमदाडे यांना कळविली असून तलाठी कोळी व सर्कल जाधव यांना तहसीलदारांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुंजगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य आणि इतर वस्तूंचेही नुकसान झाले आहे. याबाबतचे तत्काळ पंचनामे करून मदत मिळवण्यासाठी शासनाच्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर दुरुस्ती योजनेसाठी जिल्हा अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती गुंजगावचे सरपंच मीरा ज्ञानेश्वर साळुंके पाटील यांनी दिली.